नमस्कार, मी कृपा सपका. न्यूज अनकट मध्ये आपलं स्वागत. पाहूया टॉप 15 घडामोडी. आता थेट चंद्रावर अणुऊर्जा प्रकल्प उभारला जाणार असल्याची माहिती समोर येते. चीन आणि रशिया एकत्र येऊन चंद्रावर अणुऊर्जा प्रकल्प उभारणार आहेत. यावर दोन्ही देश एकत्र काम करतात. 2033 ते 35 पर्यंत चंद्रावर अणुऊर्जा प्रकल्प उभारण्याचं दोन्ही देशांचे टार्गेट आहे. हिंदी महासागर क्षेत्र प्रचंड आर्थिक वाढीचा अनुभव घेत आहे आणि येत्या 50 ते 60 वर्षात ते एक महत्त्वाचे आर्थिक केंद्र बनणार आहे, असे मत श्रीलंकेचे राष्ट्रपती रानिल विक्रमसिंघे यांनी भारत आणि श्रीलंका यांच्यातील व्यापार आणि आर्थिक संबंध याविषयी बोलताना व्यक्त केलाय. अदानी समूह विमानतळ व्यवसायात 60,000 कोटींची गुंतवणूक करणारे ही गुंतवणूक येत्या 10 वर्षात विमानतळांवरील पायाभूत सुविधांसह धावपट्टी, टॅक्सीवे, विमान पार्किंग स्टँड आणि टर्मिनलवर खर्च करणार आहे. विमानतळ, टर्मिनल आणि धावपट्टीच्या क्षमतेसाठी पुढील 5 वर्षात 30,000 कोटी आणि शहराच्या विकासासाठी पुढील 10 वर्षात 30,000 कोटींची गुंतवणूक करण्यात येणार असल्याची माहिती अदानी पोर्ट्स आणि सेसचे मुख्य कार्यकारी अधिकारी करण अदानी यांनी दिली आहे. काही दिवसांपूर्वीच मोदी सरकारने AI कंपन्यांसाठी नव्या गाईडलाईन्स जारी केल्या होत्या. यामध्ये म्हटलं होतं की कोणत्याही टेक कंपनीला भारतात आपलं AI मॉडेल लॉन्च करण्यासाठी किंवा चाचणीसाठी देखील सरकारची परवानगी घ्यावी लागेल. मात्र हा आता आदेश मागे घेण्यात आलाय. AIच्या गैरवापराला आळा बसावा म्हणून हा निर्णय घेतल्याचं सरकारने स्पष्ट केलं होतं. मात्र या ॲडव्हर्टाइजवरीवरून कित्येक टेक कंपन्यांनी नाराजी व्यक्त केली होती. टेक क्रंचने दिलेल्या रिपोर्ट्सनुसार आता सरकारने आपल्या आदेशात बदल केला. टेक कंपन्यांना आता भारतात AI मॉडेल लॉन्च करण्यासाठी सरकारची परवानगी घ्यावी लागणार नाहीये. अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एका सभेला संबोधित करताना थेट रक्तपाताचा इशारा दिलाय. ते म्हणाले की नोव्हेंबर महिन्यामध्ये अत्यंत महत्त्वाच्या निवडणुका होत आहेत. यावेळी ते अध्यक्ष झाले नाहीत तर देशात मोठा रक्तपात होईल. ओहिओमध्ये सिनेटर पदाचे उमेदवार बार्नी मोरेनो यांच्या प्रचार सभेत बोलताना ट्रम्प यांनी हे वक्तव्य केलंय. इस्रायल आणि हमास यांच्यात 5 महिन्यांपासून युद्ध सुरूच आहे. या युद्धामुळे गाझामध्ये प्रचंड मोठे नुकसान झाले आहे. गाझामध्ये जागोजागी मातीचे ढिगारे साचले. UANच्या दाव्यानुसार गाझात 2,30,00,000 टन मातीचे ढिगारे साचले असून याला हटवण्यासाठी अनेक वर्षे लागतील, तसेच अनेक कोटी रुपये खर्च होतील असे UANने म्हटले. पाकिस्तानच्या राजकारणात जवळपास 45 वर्षे सक्रिय असलेले माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या राजकीय प्रवासाला आता पूर्णविराम मिळण्याची शक्यता आहे. पाकिस्तानचे लष्कर प्रमुख असीम मुनीर यांनी नवाज शरीफ यांना पाकिस्तान सोडण्याचे आदेश दिले. या आदेशामुळे शरीफ यांचा राजकीय प्रवास आता थांबवण्याची शक्यता वर्तवली जाते. पाकिस्तान सोडल्यानंतर ते लवकरच लंडनला परततील अशी शक्यता व्यक्त केली जाते. अमेरिकेतील फिलाडेल्फिया टाउनशिपमध्ये शनिवारी पहाटे गोळीबार झाला. या गोळीबारात 3 जणांचा मृत्यू झाला. या गोळीबारात अनेक जण जखमी सुद्धा झालेत. आरोपीला ताब्यात घेण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. परिसरातील संवेदनशील परिस्थितीमुळे सेंट पॅट्रिक डे परेड रद्द करण्यात आली. मुलांचे थीम पार्कही बंद करावे लागल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. मिडल टाउन टाउनशिप पोलिसांनी सांगितले की पूर्व पेन्सिल्व्हेनियामधील फॉल्स टाउनशिप शेजारच्या गोळीबारात अनेक लोक मारले गेलेत. हरियाणाच्या लॉंग लाईफ फॅक्टरीत स्फोट झाल्याची घटना घडली आहे. या घटनेत काही कर्मचारी जखमी झाले असून या घटनेची माहिती मिळताच रेस्क्यू टीमने जखमींना रुग्णालयात दाखल केलं. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या कर्मचाऱ्यांना इतरत्र हलवण्यात आलं आहे. या घटनेची माहिती मिळताच आरोग्य आणि पोलीस कर्मचारी घटनास्थळी लगेचच पोहोचले. दिल्लीतील कथित दारू घोटाळा प्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीकडून चौकशीसाठी हजर राहण्यासाठी पुन्हा समन्स पाठवण्यात आलंय. अरविंद केजरीवाल यांना ईडीकडून हे 9वं समन्स पाठवण्यात आलंय. नवीन समन्सनुसार अरविंद केजरीवाल यांना 21 मार्चला चौकशीला हजर राहण्याचे आदेश देण्यात आलेत. गुजरातमधील एका विद्यापीठात 5 परदेशी विद्यार्थ्यांवर हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हे विद्यार्थी उझबेकिस्तान, अफगाणिस्तान, दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंका येथील असल्याचं सांगण्यात येत आहे. मारहाण झालेले विद्यार्थी अहमदाबादमधील विद्यापीठाच्या वसतिगृहाच्या परिसरात नमाज पठण करत होते. यावेळी काही विद्यार्थ्यांनी त्यांच्या नमाज पठणाला विरोध केला. त्यानंतर हे प्रकरण हाणामारीपर्यंत पोहोचलं.
केंद्रीय निवडणूक आयुक्त अरुण गोयल यांच्या राजीनामा नाट्यावर अखेर केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी संक्षिप्त स्पष्टीकरण देत संशयाचे धुके दूर करण्याचा प्रयत्न केला. अरुण गोयल यांनी खासगी कारणांसाठी राजीनामा दिल्याचे सांगत मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी त्यावर अधिक भाष्य करण्यास नकार दिलाय. जर या देशात काँग्रेस नसती तर देशाला स्वातंत्र्य मिळाले नसते. महात्मा गांधी, लोकमान्य टिळक, सुभाषचंद्र बोस, सरदार वल्लभभाई पटेल असतील तर हे सगळे काँग्रेसच्या विचाराने प्रेरित होऊन स्वातंत्र्य लढ्यात उतरले आणि त्यांनी ब्रिटिशांसोबत लढा दिला. काही मतभेद असतील, परंतु जर काँग्रेस नसती तर नरेंद्र मोदी, अमित शहा, देवेंद्र फडणवीस यांनी अजूनही ब्रिटिशांची चाकरी करावी लागली असती, असा निशाणा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपला लगावलाय. अभिनेत्री करीना कपूर सध्या क्रू चित्रपटामुळे चर्चेत आहे. या 16 मार्च रोजी या सिनेमाचा ट्रेलरही रिलीज झालाय. करीनासह या चित्रपटात तब्बू आणि कृती सेनॉन मुख्य भूमिकेत पाहायला मिळणार आहेत. यातच आता बेबोच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. करीना कपूर साऊथ चित्रपटांमध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज झाली आहे. मागील काही दिवसांपासून करीनाच्या साऊथ डेब्यूची चर्चा होती. करीना साऊथ सुपरस्टार यशच्या कन्नडमधील टॉक्सिक चित्रपटात दिसणार असल्याचं वृत्त समोर आलंय. चला हवा येऊ द्या लोकप्रिय विनोदी कार्यक्रमाने महाराष्ट्राचं निखळ मनोरंजन केलं. गेली 10 वर्षे या रिएलिटी शोने महाराष्ट्राला खळखळून हसवलं. हसताय ना मंडळी, हसायलाच पाहिजे म्हणत या कार्यक्रमातील कलाकारांनी महाराष्ट्राच्या घराघरात आपलं स्थान निर्माण केलं. प्रेक्षकांच्या मनात घर निर्माण केलं. आता ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. आज या कार्यक्रमाचा शेवटचा भाग प्रसारित होणार असून या विनोदी कार्यक्रमाच्या जागी आता 2 नव्या मालिका झी मराठीवर प्रसारित होणार आहेत.